नमस्कार प्रेक्षक हो, आमचे मध्य नाशिकचे प्रतिनिधी तुषार जगदाणे यांच्याकडून मिळालेले बातमीपत्र आपण बघत आहोत। जुने नाशिक प्रभाग क्रमांक 14 नानावली अमरधामच्या मागे प्रभागातील लोकांसाठी सुलभ शौचालय महानगरपालिकेने बांधलेले असताना त्या सुलभ शौचालयाची अवस्था अगदी घाणेरड्या प्रकारची झालेली आहे। सदर वस्ती ही गोदावरी नदीच्या काठालगत आहे व हा एरिया स्मार्ट सिटीमध्ये मोडतो, परंतु अशी अवस्था आहे की जनावरांसाठी तरी चांगली व्यवस्था केली जाते, त्याही पलीकडे इथे दुर्गंधी पसरलेली आहे व रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे। इकडे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचे अजिबात लक्ष नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। प्रभागातील कार्यकर्ते व नगरसेवक यांच्याकडून तर विकास केव्हाच मारल्या गेल्या अशी अवस्था आहे। स्थानिकांची महानगरपालिकेकडे मागणी आहे की कुंभमेळ्याच्या धर्तीवर आमच्या नानावलीकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी आपल्या आरोग्य अधिकाऱ्याची जेव्हासारखी आम्ही वाट बघत आहोत। कारण आमच्या वस्तीत येऊन बघा, आमचे लहान लहान लेकरं कशा अवस्थेमध्ये जगत आहेत। कागदावर स्मार्ट सिटी व प्रत्यक्षात मात्र मरण अवस्था। अशी परिस्थिती ही कधी बदलणार याच्या प्रतीक्षेत स्थानिक नागरिक असल्याचे चित्र बघायला मिळाले। स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे अनेक वेळा अर्ज देऊन देखील निवेदनं देऊन देखील याकडे लक्ष दिले गेलेले नाही। असे जर चित्र राहिले तर भविष्यामध्ये या ठिकाणी रोगराईचे प्रमाण वाढून आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला दिसेल। न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, संपादक प्रकाश गांगुर्डे, निवासी संपादक आदेश वानखेडे, नाशिक। अशाच आमच्या नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।